नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललो ट्रेकिंगसाठी इकडे हरिश्चंद्रगड नाशिक जवळ। तर ब्लॉगला सुरुवात करतो, नक्की बघा, तुम्हाला आवडेल। काय काय एक्सपिरियन्स येतात ते आम्ही तुम्हाला सांगणार, तर जोडून राहा आम्हाला। सकाळचे वाजलेले आहेत 5 आणि आम्ही निघालोय। 5 तासांचा रस्ता आहे, त्यामुळे लवकर निघालोय आम्ही तिकडे, कारण आम्हाला तिकडे जास्त वेळ भेटला पाहिजे। खूप एन्जॉय करणार तिकडे, खूप फिरण्यासारखं आहे, सो बघत राहा। तर आता आम्ही थांबलेलो प्रवास 5 तासांचा प्रवास आहे, तर मध्ये नाश्ता करण्यासाठी थांबलेलो आहोत। तर वडापाव खाताना माझे मित्र। तर हरिश्चंद्रगडाबद्दल सांगायचं झालं तर हा प्रकार गिरिदुर्गमध्ये येतो, अहमदनगर जिल्ह्यामध्ये हे आहे। या गडाची उंची 4000 फूट आहे। हरिश्चंद्राची डोंगररांग यामध्ये येतो आणि जवळची पर्यटन स्थळे बघायची झाली तर तारामती किल्ला, रोहिदास किल्ला। इथली स्थानिक भाषा मराठी आहे। यातील लेणी या 11व्या शतकात कोरण्यात आल्या आहेत। हरिश्चंद्रगडाचे खास आकर्षण सांगायचे झाले तर तेथील केदार शिवलिंग, तसेच हरिश्चंद्रेश्वर महादेव मंदिर, आणि तिथे सर्वांना आकर्षित करतो तो म्हणजे कोकण कडा। किल्ल्याच्या आत बौद्ध लेण्या, विष्णू आणि गणेश यांची मंदिरे आहेत। हरिश्चंद्रगड हा महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण किल्ला आहे। याची उंची 1424 मीटर असून अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात उंच शिखरांपैकी ते एक आहे। या किल्ल्याला 2 ते 4 हजार वर्षांपूर्वीचं पौराणिक पार्श्वभूमी आहे। त्याचबरोबरीने किल्ल्याचा उल्लेख हा प्राचीन अग्निपुराणात आणि मत्स्यपुराणात बघायला मिळतो। राजा हरिश्चंद्र यांच्या नावावरून या किल्ल्याचे नाव पडले आहे। 16 मीटर उंचीचे हरिश्चंद्रेश्वराचे मंदिर या ठिकाणी आहे। 1747 मध्ये हा किल्ला मराठ्यांनी जिंकून घेतला व किल्ल्याचे किल्लेदारी कोली समाजातील कृष्णाजी शिंदे यांच्याकडे दिली। ईस्ट इंडिया कंपनीकडे जाईपर्यंत हा किल्ला मराठ्यांकडे राहिला। पोचलेलो आम्ही हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी। आता ट्रेकिंगला स्टार्ट केलेला आहे। पार्टनर आमचे बॅक साईडने आलेलो आपण हरिश्चंद्रगडाच्या। डोंगरचे माऊले आलं तुझ्या मी दर्शनाला। पागळू नाही
आम्ही आता पोचलेलो आहोत मध्यभागी. इकडनं तिकीट घर आहे, इथे तिकीट काढायला लागतो. ते 30 रुपये तिकीट आहे. तर आम्ही आता मुख्य किल्ल्याच्या टॉपला आलेलो आहोत. खूप छान वाटतं आणि चढल्यानंतर जी थकान होती ना, इथे एवढा छान वारा लागला ती थकानच निघून गेलेली आहे. खूप फ्रेश एक एनर्जी वाटत आहे. तर आता आपण हरिश्चंद्रगडाच्या टॉपवरती आहोत. खूप छान वाटतं इथे आणि समोर जो बघू शकतो आपण तो बालेकिल्ला आहे. आपल्याला त्याच्यावरती जायचे आणि त्याच्यानंतर हरिश्चंद्रेश्वराच्या मंदिरात जायचे. तिथे खूप मजा येणार. एक मोठं शिवलिंग आहे तिथे आपण जाणार आहोत. खूप छान वाटतं हे आवाज ऐकायला. जर तुम्हाला कोणाला या पाखरांचं नाव माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. खूप आवाज करतायत ते. तर मित्रांनो, आम्ही पोचलेलो बालेकिल्ल्यावरती. पण बालेकिल्ल्यावरती आल्यानंतर थोडंसं वाईट वाटलं. एरवी आम्हाला बालेकिल्ल्यावरती आल्यावर प्रसन्न वाटतं, पण यावेळेस आल्यानंतर जे बघितलं आम्ही, शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे. पण प्रतिमेच्या इथे पूर्ण सगळीकडे गवत झालेलं. इथे खाली 30 रुपये घेतात, पण केअर कोणच नाही करत. तर आता माझ्या मित्रांना वाईट वाटलंय. आता ते सर्व इथे साफसफाई करत आहेत, पाहू शकता तुम्ही. तर अशी गोष्ट नाही झाली पाहिजे. महाराजांच्या नावावरती लोक येतात किल्ल्यांवरती आणि किल्ल्यांवरती आता महाराजांच्या नावाखाली तिकीट पण आकारतात. पण ही लोक तेवढं ठेवत नाही, नीटनेटकेपणा ठेवत नाही. निदान महाराजांच्या प्रतिमेच्या इथे तरी Maphat.
छत्रपती शिवाजी महाराज की भारत भारत छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी महादेव महादेव. तर मित्रांनो फायनली आपल्या आवडत्या ठिकाणी म्हणजे महादेव मंदिराच्या इथे आपण पोचलेलो आहोत. खूप इच्छा होती इथे यायचं आज ती पूर्ण झाली. ते पाहू शकता मंदिर खूप छान पुरातन मंदिर आहे. आपण जाऊया तिकडे. हरिश्चंद्रगडाची महत्त्वाची व सर्वात सुंदर असणारी एक बाजू म्हणजे हा कोकण कडा. 3000 पेक्षा जास्त फुटांचा अखंड वक्राकार असा हा दगडी कडा कोकण कडा म्हणून ओळखला जातो. तर मित्रांनो आपण आलेलो आहोत केदारेश्वर लेणीकडे. मलगंगा प्रवाहाच्या दिशेने मललेल्या वाटेने पुढे गेल्यावर डाव्या बाजूला खडकात खोदलेली एक गुहा नजरेस पडते. यालाच केदारेश्वराची गुहा किंवा केदारेश्वर लेणी असे म्हणतात. ही खडकांच्या पोटात असून त्यांच्या बाजूच्या भिंतीवर शिलालेख लिहिलेला दिसतो. या लेणीमध्ये मोठे शिवलिंग असून साधारणपणे 6 ते 7 फूट उंच व
तितकाच त्याचा घेर आहे. या गुहेमध्ये संपूर्ण पाणी भरलेलं असून पाणी अतिशय थंड असते. गुहेमध्ये एका बाजूला खोली असून त्या ठिकाणी शिवपूजनाचा प्रसंग रेखाटलेला आहे. ओम नमः शिवाय. पोचलो होतो आम्ही शंकराच्या पिंडीच्या इथे. खूप छान थंड पाणी एकदम. ओम नमः शिवाय. बोला दादा, काय बोलणार? काय नाही, आम्ही आलो दर्शनासाठी. खूप थंड पाणी आहे आणि असं गारठ नाही. दादाचं दर्शन झालेलं. आता मी पण चाललो दर्शनासाठी. पुरी होतं, पुरी लय थंड पाणी आहे. एवढं थंड ना, फ्रीजर वाजलेले आहेत 5. आता आम्ही निघतो इकडनं. आता उतरायला सुरुवात करतोय. अशा रीतीने आमचं ट्रेकिंग पूर्ण झालं इथे शंकराच्या पिंडीजवळ आल्यावर. आता निघतोय आम्ही. मित्रांनो, ही फुलं बघताय, ही इथले वैशिष्ट्य या फुलांचं म्हणजे ही 3 वर्षात एकदाच फुलतात. तर जर तुम्ही आलात हरिश्चंद्रगडावरती तर जर तुमचं नशीब असेल तर तुम्हाला बघायला भेटतील ही फुलं. ओके. तर मित्रांनो, उतरायला खूप उशीर झालेला आहे आम्हाला. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत आणि इथे भरपूर कालोख, जंगल असल्या कारणाने खूप कालोख पडलेला आहे. पहिल्यांदा फ्लॅशलाईट लावून आम्हाला उतरावं लागतं आहे. आतापर्यंत सर्व किल्ल्यांवरती उजेडात उतरलो होतो, पण पहिल्यांदा कालोखात उतरतो आहे. तर खूप छान ट्रेक झाला, खूप मस्त एन्जॉय केला आम्ही. मित्रांनो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. थँक्यू.